विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. आयोगातर्फे आज मुंबईमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. भारतामध्ये कापसाचं उत्पादन 450 किलो प्रति हेक्टर असून ते अमेरिका, रशिया, चीन, ब्राझील या देशात होणाऱ्या सुमारे 2000 ते 2200 किलो प्रति हेक्टर उत्पादनाच्या तुलनेत बरंच कमी आहे. हे उत्पादन पुढच्या वर्षी किमान 1000 किलो प्रति हेक्टर वाढावं यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. मागेल त्याला सौर कृषीपंप योजना जाहीर झाल्यापासून अकोला जिल्ह्यामध्ये 3790 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेत सहभागी होण्याचं आवाहन महावितरणच्या प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केलं आहे. जिल्ह्यात सध्या 20,288 शेतकऱ्यांच्या अर्जावर काम सुरू आहे. राज्य सरकारनं यंदा 28 जून रोजी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील जांभळी इथं आज पहाटे 4च्या सुमारास एक प्रवासी वाहतूक करणारं वाहन पुलावरून नाल्यात पडून झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत, तर 2 लहान मुली पाण्यात वाहून गेल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलींचा शोध घेण्यात येत आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 19 वर्षाखालील पुरुषांच्या गटात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 7 धावांनी विजय मिळवला. यापूर्वीचे 2 सामने देखील भारतीय संघानं जिंकले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.